हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज डिझाईन. इथे मी मागचा भाग कट करून घेतलेला आहे. गळ्याची पट्टी घ्यायची आहे. तुम्हाला मागून जेवढ्या रुंदीची पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. तर मला 2 इंचाची पट्टी पाहिजे म्हणून मी 3 इंच इथे घेतलेला आहे आणि रुंदीला सुद्धा 3 इंच आणि गला रुंदी सुद्धा 3 इंच घेतलेली आहे. हा मी 28 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करत आहे. नंतर 2.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि आडवी रेघ आखून घ्यायची. पुन्हा 2 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून रेघ आखून घ्यायची. नंतर वरती गळ्याचा शेप मारून घ्यायचा. इथे खालती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप द्यायचा आहे. इथे मी विंडोच्या आकाराचा शेप देते. नंतर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर स्टिचिंग करायची आहे. त्यासाठी मी सरळ भागावरती अस्तर ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आतला शेप आहे त्यालाच फक्त आपण अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या मापातच कापून घ्यायचं आहे. नंतर गळ्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायची. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारून घ्यायची आहे आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. खालती आपण पट्टी जोडून आतमध्ये फोल्ड करू शकतो किंवा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं.
अशा पद्धतीने दुप्पट फोल्ड करून घ्यायचं आणि टक्स मारून घ्यायचा. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स मारून घ्यायचा. वरती गळ्याला तिरकी पट्टी 1.5 इंचाची कापून घ्यायची आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने जोडून घ्यायची. कट मारून घ्यायचे आणि पट्टी आतमध्ये दुमडून घ्यायची. अशा पद्धतीने आपला एक पार्ट तयार होईल. नंतर आपण लेस लावून घ्यायची आहे. अस्तरवरती अशा पद्धतीने एक गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. कटिंग करून घ्यायचा. मेन फॅब्रिक वरती समोरच्या साईडने अस्तर ठेवायचं आहे. कॉर्नरला गोलाकार शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर मधून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. उलट करून त्याच्यावरती पुन्हा दाब शिलाई मारून घ्यायची. दोन्ही भागावरती दाब शिलाई मारून झाल्यानंतर चार भाग तयार करायचे आणि अशा प्रकारे लटकन तयार करून घ्यायचे. तयार झालेले लटकन आपण ब्लाउजला लावणार आहोत त्यासाठी मार्किंग करून घेते. 4 लटकन आहेत म्हणून मी 4 ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे. 1-1 इंचाचा मध्ये गॅप ठेवून घेतलेला आहे. नंतर लटकन अटॅच करायचं. त्याच्यामध्ये 2 मणी टाकून घेतले आणि अशा पद्धतीने लावून घेतले. याच पद्धतीने तुम्ही बाकीचे लटकन सुद्धा लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 2 फॅब्रिक कापून घ्यायचे आहेत. दुप्पट दुमडून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची.
एका बाजूने थोडंसं ओपन ठेवायचं आहे आणि उलट करून पुन्हा त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने एक भाग आपला रेडी होईल. नंतर त्याच पद्धतीने आपण दुसरा भाग आहे तो सुद्धा रेडी करून घ्यायचा आहे. तयार झाल्या दोन्ही भागांचा सेंटर काढून घ्यायचा. अशा पद्धतीने ठेवून सुईने टाके मारून घ्यायचे आणि खेचून राऊंड राऊंड करून घ्यायचं. नंतर तयार झालेला हा बो आपण ब्लाउज वरती लावून घ्यायचा. इथे मणी किंवा बटन अटॅच करून घ्यायचं. अशा सोप्या पद्धतीने आपण ब्लाउज बोटनेक डिझाईन बघितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.